दुपारी 12 वाजता मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं जगभरातील एअरलाइन्स, टीव्ही टेलिकास्ट, बँकिंग आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला। अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या अनेक देशांमधील हजारो विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली। हा सगळा प्रकार क्राउडस्ट्राईक या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमधील फाल्कन सेन्सरच्या अपडेटमुळे झाला। यामध्ये ब्लू स्क्रीन आल्यानंतर सिस्टम रिस्टार्ट होते किंवा बंद पडते किंवा तिथंच अडकते। एस न्यूजनं या संदर्भात IT असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रताप पाटील यांच्याशी संपर्क साधला। यावेळी त्यांनी यावर इंडियन कॉम्प्युटर रिसर्च टीमनं काय उपाय सांगितलाय याची माहिती दिली। आज जो इश्यू आलेला आहे त्याच्यासाठी इंडियन जी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे, सर टीम, त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा जो इश्यू आहे तो म्हणजे फक्त व्हर्च्युअल मशीन्सना आलेला आहे आणि तो रिकवर करण्यासाठी तुम्ही एकतर कालच्या अपडेट्सला तुम्ही मशीन तुमचं रिकवर करू शकताय किंवा सिस्टीममध्ये SYS नावाची फाईल आहे ती डिलीट करू शकताय। पण आतापर्यंत जे डिक्लेअर केले प्रायमा फेसी आहे की तो इश्यू हा फक्त एक अपडेट झालेले आहेत फाल्कन एजंटच्या जे एजंट सॉफ्टवेअर आहे जे विंडोजला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं त्याच्यामध्ये इश्यू आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण मे बी त्याच्या तो एक सायबर अटॅक पण असू शकतो, त्याचं अजून काही डिक्लेरेशन आलेलं नाही आहे, बट आफ्टर सम टाइम वी मे नो अबाउट दिस। यामधील ब्लू स्क्रीन ऑफ डेथ BSOD या समस्येमध्ये जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर दिसते हे तेव्हा घडते जेव्हा सिस्टम गंभीर समस्येमुळे क्रॅश होते। अशावेळी संगणक आपोआप रिस्टार्ट होतो आणि सेव्ह न केलेला कोणताही डेटा गमावला जाण्याची शक्यता असते। या सगळ्यावर नेमकी कोणती उपाययोजना आहे याविषयी IT असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे खजिनदार राहुल मेंच यांनी माहिती दिली आहे। तर हा प्रॉब्लेम हा फक्त विंडोज सर्व्हरचे जे व्हर्च्युअल मशीन आहेत फक्त त्यांनाच हा प्रॉब्लेम आलेला आहे। बाकी कुठले लिनक्सचे सर्व्हर किंवा युनिक्सचे सर्व्हर हे काही अफेक्ट झालेले नाही आहेत। आता मुळात हा जो प्रॉब्लेम आलेला आहे हे विंडोज एक थर्ड पार्टी सर्व्हिसेस वापरतात। तर क्राउडस्ट्राईक नावाची एक जगातली एक सगळ्यात टॉपची सिक्युरिटी सर्व्हिसेस देणारी एक फर्म आहे आणि त्या फर्मचा फाल्कन सेन्सर नावाची एक थर्ड पार्टी सिक्युरिटी सर्व्हिस आहे। ह्या सर्व्हिसचं जे एक नवीन अपडेट त्यांनी दिलेलं आहे तर ते अपडेट दिल्यानंतर हा प्रॉब्लेम चालू झाला। हा प्रॉब्लेम म्हणजे याला BSOD असं म्हणतात, म्हणजे ब्लू स्क्रीन ऑफ डेथ। तर यात काय होतं की आपले जे व्हर्च्युअल सर्व्हर आहेत हे ॲटोमॅटिकली रिस्टार्ट होतात विदाउट वॉर्निंग आणि रिस्टार्ट झाल्यानंतर ते स्टक होतात की तिथे एक निळ्या रंगाची स्क्रीन येते आणि तिथंच ते स्टक होतं। तर हा प्रॉब्लेम यायला आला आहे। याला त्यांनी ऑलरेडी सोल्युशन पण दिलेलं आहे की बऱ्याच जणांना त्यांनी सांगितलं की मशीन अजून एकदा रिस्टार्ट करा मॅन्युअली आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक .sys फाईल आहे तर ती sys फाईल काढून टाकली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे। तर मोस्टली 99% केसमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, परंतु अजून काही ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशनसुद्धा चालू आहे। तर आत्तापर्यंत तरी असं कुठले मेजर रिपोर्टिंग काही लॉसचं किंवा डेटा लॉसचं अजूनपर्यंत आलेलं नाही। फक्त सर्व्हिसेस अफेक्ट झालेले आहेत आणि सर्व्हिसेस अफेक्ट झाल्यामुळं जे काय लॉस आहे तो लॉस मात्र ह्या केसमध्ये आपल्याला दिसून येतो। ही जगातील पहिलीच अशी समस्या होती ज्यामुळे जगभरातील अनेक संस्था, उद्योग, कॉर्पोरेट संस्था यांच्यावर परिणाम झाला। या विषयाचं गांभीर्य ओळखून IT असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या वतीनं जर्मनीमधील तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले। कोल्हापूरमधील सयाजी हॉटेलमध्ये 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सायबर सेक्युरिटी संदर्भात भविष्यातील आव्हानं आणि त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। हे मार्गदर्शन विनामूल्य असून याचा कोल्हापूरमधील सर्व IT कंपन्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन IT असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या वतीनं करण्यात आलं आहे।